हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. क्षमिणाम वरहा. क्षमा करण्यातील श्रेष्ठ असा या नामाचा साधा सरळ अर्थ आहे. आताचा हा धावपळीचा जमाना आपण सोडून देऊ. पण जेव्हा शेतीवर आधारित जीवन पद्धती होती, तंटे बखेडे थोडे कमीच होते, थोडाफार स्वास्थ्याचा काळ म्हणा असा तो होता, तेव्हा वडीलधारी माणसे पहाटे जागी झाल्यावर खालीलप्रमाणे एक दोन श्लोक म्हणत असत. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. हा एक श्लोक. आणि दुसरा म्हणजे समुद्रवसने देवी, पर्वतस्तनं मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्ये, पादस्पर्श क्षमस्ववे. असे आणि अन्य काही श्लोक म्हणून मगच जमिनीवर पाय ठेवीत असत. यामध्ये एक प्रामाणिक भावना अशी असायची की हे पृथ्वी माते, मी तुझ्या अंगावर घर बांधतो, नांगरतो, खोदून भूगर्भातील पाणी काढतो, मलमूत्र विसर्जनी करतो, जमीन आणि प्रदूषित करणारी रसायनेही तुझ्या अंगावर सोडतो, म्हणून मला क्षमा कर. इथं पृथ्वीला विष्णुपत्नी म्हणून आदराने उल्लेखिले आहे. ही झाली पृथ्वी नावाच्या मोरी एवढ्या असणाऱ्या या ब्रह्मांडातील एका ग्रहाची स्थिती. मग या ब्रह्मांडाचा नायक किती क्षमाशील असेल याची आपण कल्पना करूया. बरे, भगवंत जर प्रत्येक आपल्या बारीक सारीक चुकांना जर शिक्षा करू लागला तर हे जीवन नकोसे वाटेल, यातनामय वाटेल. या ब्रह्मांडकर्त्याची क्षमाशील वृत्ती आपण क्षणभर बाजूस ठेवूया. आपल्या आईवडिलांनी आपल्या चुकांवर घातलेले पांघरूण आठवूया. बारीक सारीक असोत वा मोठ्या चुका असोत, त्या चुकांना त्यांनी क्षमाच केलेली आढळेल. याचं कारण म्हणजे आपल्या अपत्यावर असलेले प्रेम हे एकच कारण आढळेल. मग व्यापक अर्थाने विचार केला तर या सगळ्या आकाशगंगा, अनंत कोटी ब्रह्मांडे म्हणजे त्याचेच अपत्य नाही का? आनंदातून आनंदासाठी आनंदाप्रित्यर्थ त्याने ही सर्व सृष्टी निर्माण केली असल्याने तो क्षमाशील आहेच आहे. आपण पुन्हा ती चूक करू नये अशी जशी क्षमा करण्यापाठीमागे आपल्या पालकांची अपेक्षा असते, याप्रमाणे त्या प्रभूची देखील आपल्याकडून ही छोटीशीच अपेक्षा आहे की त्याला जाणून त्याने घातलेल्या नियमानुसार आपण वागावे आणि घडलेल्या छोट्या मोठ्या चुकांसाठी क्षमेस पात्र व्हावे. हरिओम.